अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील बाल मटाकळी कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनेने आज तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। तत्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू असे या निवेदनात म्हटलंय। यावेळी शिक्षक संघटनेचे अरविंद देशमुख, संजय भुसारे यांच्यासह विविध शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना तत्काळ शासनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही शिक्षकांना दिली। एसएससी परीक्षा केंद्र बालमटाकळीच्या उपकेंद्रावर भूगोल विषयाच्या पेपरच्या टायमाला जो गैरप्रकार त्या ठिकाणी झाला, त्या सर्व गोष्टीचा निषेध आमच्या शेवगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, मग माध्यमिक शिक्षक संघ असेल, शिक्षक भारती संघटना असेल, शिक्षक परिषद असेल, शिक्षक सेना असेल, सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। त्याचबरोबर आज सर्वच शिक्षक संघटनांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि जे काही त्याच्यामध्ये सहभागी असलेले आरोपी असतील त्यांच्यावर उचित अशी कारवाई त्या ठिकाणी घडावी। कारण शेवटी शिक्षक म्हणून काम करत असताना त्याला योग्य संरक्षण जर मिळालं तरच ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडू शकते आणि भविष्यकाळात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी योग्य तसं संरक्षण देणं अतिशय गरजेचं होतं आणि गरजेचं असतानासुद्धा त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं नाही। ही सुद्धा शासनाची त्या ठिकाणी अतिशय निराशक जनतेची भूमिका आहे आणि म्हणून या निमित्तानं आम्ही मागणी करून भविष्यकाळात असा गैरप्रकार जर घडला तर शासकीय कामकाजावर संपूर्ण संघटना त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहे।